स्वराज्याच्या या शुद्ध संकल्पाचा दिवस म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन, जो 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर पार पडला. आणि आज 351 वर्षांनी तोच सोहळा महाराष्ट्राच्या हृदयात पुन्हा एकदा ऊर्जित होतोय. पण या गौरवशाली क्षणालाही सध्या वादाचं गालबोट लागलंय. कारण काय? तर एका वादग्रस्त वक्तव्यामुळं छत्रपतींच्या या ऐतिहासिक सोहळ्यावरून पुन्हा एकदा तारीख की तिथी हा जुना प्रश्न डोकं वर काढू लागलाय. काय आहे हा वाद, हेच आपण आजच्या या विशेष रिपोर्ट मधून समजून घेऊयात. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र. मंडळी, 6 जून 2025 रोजी शिवप्रेमींच्या हृदयात गर्जना करणारा 351वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह आहे, तयारी जोरात सुरू आहे. पण त्याच वेळी एक नवा वाद उभा राहिलाय, ज्याचं कारण आहे संभाजी भिडे यांचं वादग्रस्त विधान. त्यांनी 6 जून ही तारीख नामशेष करा असं ठामपणे सांगत शिवराज्याभिषेकाचा सोहळा राजकारणासाठी वापरला जातो असा आरोप केला. भिडे गुरुजींचं हे विधान शिवप्रेमींना चटका लावून गेलं, अनेकांच्या भावना दुखावल्या. या वक्तव्यानंतर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फतेहसिंह सावंत यांनी ठणकावून उत्तर दिलं, एकच धून 6 जून. हा दिवस आमच्यासाठी गौरवाचा आणि अभिमानाचा आहे. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत शिवराज्याभिषेक 6 जूनलाच साजरा केला जाईल. याच सोहळ्याच्या आयोजनामागे 2 वेगवेगळ्या भूमिका आहेत. कोकण कडा संस्था पारंपरिक पंचांगानुसार तिथीनुसार हा सोहळा साजरा करते, तर युवराज संभाजीराजेंच्या पुढाकाराने 6 जून या तारखेला राष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी तारखेप्रमाणे साजरा होतो. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही गट आपापल्या पद्धतीने शिवराज्याभिषेक साजरा करतायत. पण बहुसंख्य शिवभक्त 6 जूनलाच रायगडावर एकत्र येतात. राज्य शासनानेही याला अधिकृत मान्यता दिली असून निधीची तरतूद केली आहे. भिडे गुरुजींच्या विधानामुळे निर्माण झालेल्या वादात समितीचे सदस्य गंगाधर काळकुटे यांनी ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले की ज्येष्ठ असूनही भिडे गुरुजींची बुद्धी भ्रष्ट झाली आहे की काय असा प्रश्न शिवभक्तांना पडतोय. रणरागिणी त्यांना बांगड्याचा आहेर पाठवतील, पण यामागे खरा मुद्दा आहे तिथी की तारीख. 1674 साली ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीला सकाळी 6 वाजता रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्यामुळे काहींचा आग्रह आहे की पंचांगानुसार तिथीनुसारच हा उत्सव व्हावा. कोकण कडा सारख्या संस्था गेल्या 32 वर्षांपासून ही परंपरा जपत आहेत. मात्र संभाजीराजे यांना वाटतं की हा उत्सव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवायचा असेल तर तो ठराविक दिवशी म्हणजेच 6 जूनलाच साजरा होणं आवश्यक आहे. या मतभेदांमुळे 2 गट तयार झाले. एक कोल्हापूर सांगली पुणे गट, तर दुसरा रायगड मुंबई सातारा गट. शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन आधी ज्या उत्साहात होत होतं ते आता पोलीस बंदोबस्तात होताना दिसतंय. शिवप्रेमींचं एकमेव म्हणणं आहे, वाद बाजूला ठेवून एकत्र यावं. कारण शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना कुठलीही तारीख नव्हे तर तिथी पाहून तो शुभ मुहूर्त निवडला होता. पण आजच्या काळात तारखेनुसार उत्सव साजरा करणं अधिक सुलभ, व्यापक आणि संपूर्ण भारतात सुसंगत वाटतं असं तारखेचं समर्थन करणाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे हा प्रश्न आता भावनांचा आणि श्रद्धेचा झालाय. या सर्व गदारोळात छत्रपतींच्या खऱ्या विचारांना विसरून आपण फक्त मतभेद करत राहिलो तर शिवरायांच्या कार्याची विटंबना होईल. मात्र भारतीय कालगणनेनुसार भारतात तिथीला जास्त प्राधान्य दिलं जातं. स्वातंत्र्यापूर्वी देखील हा वाद कायम होता आणि आताही तोच वाद कायम आहे. 6 जूनला राज्याभिषेक करण्याची पद्धत नामशेष केली पाहिजे. 76 वर्ष झाली, मात्र अजूनही मानसिक अधिष्ठान ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवलंय असं संभाजी भिडे यांनी म्हटलंय. रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी 6 जून पूर्वी हटवण्याची मागणी काही संघटनांनी केली आहे. यावर प्रश्न उपस्थित केले असता त्यावर संभाजी भिडे बोलत होते, वाघ्या कुत्रा काढता कामा नये, तो राजकारणाचा विषय करता कामा नये. तसंच राज्याभिषेक सोहळा हा तिथीनुसार झाला होता, त्यामुळे तो तिथीनुसारच साजरा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे ते देखील आपल्या मागणीवर ठाम आहेत.
त्यामुळे येत्या काळात हा वाद कुठली नवी वळणं घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य हे जनतेचं राज्य होतं. आज आपल्याला शिवराज्याभिषेक साजरा करताना तारीख की तिथी या वादात न अडकता स्वराज्याचा खरा अर्थ जगात पोहोचवण्यासाठी एकत्र यायची गरज आहे. शिवरायांचा राज्याभिषेक हे आपल्या अस्मितेचं प्रतीक आहे. तो राजकारणासाठी नाही तर संस्कृती आणि स्वाभिमानासाठी आहे. त्यामुळे या वादावर लवकर तोडगा निघावा, कारण महाराजांच्या पवित्र आठवणी जपण्यासाठी वाद नकोत, एकतेचा उत्सव हवा. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं यावरील तुमचं मत कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह. तोपर्यंत पाहत रहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.